नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं फार्माझेनिकमध्ये पुनश्च स्वागत. मित्रहो, आजचा टॉपिक आहे पीसीआय न्यू सिलेबस ऑफ डी फार्मसी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लास्ट सप्टेंबर मध्ये डी फार्मसीचा नवीन सिलेबस पडलेला आहे पीसीआय नावानुसार. त्या टॉपिक मध्ये आपण एक्झामचा पॅटर्न पण पाहणार आहोत, सिलेबसचं कसं स्ट्रक्चर आहे, काय पॉइंट्स आपण त्याच्यामध्ये डिस्कस करायला हवे, कारण ह्या सर्व गोष्टी नवीनच आहेत. बऱ्याच मुलांची मेसेज आले की ही सर कन्सेप्ट आम्हाला नवीन आहे, प्लीज याच्यावर काहीतरी एखादा व्हिडिओ वगैरे बनवा. ओके, तो आज आपण हा बनवलेला आहे. संदीप आंबोरे. डी फार्मसीचा करंट सिलेबस खूप ओल्ड जुना आहे. इट इज व्हेरी ओल्ड. दॅट्स वाय on 23rd September 2021 नवीन सिलेबस पीसीआय दिलेला आहे. दॅट इज सिलेबस फ्रेम्ड अंडर रेग्युलेशन ऑफ 7 लिस्ट ऑफ प्रिस्क्राइब्ड इक्विपमेंट्स अँड apparatus अंडर अपेंडिक्स A ऑफ द एज्युकेशन रेग्युलेशन 2020. लास्ट इयरला एज्युकेशन रेग्युलेशन पॉलिसीमध्ये जे काही चेंजेस झाले त्यानुसार आपल्या पीसीआयला पण सिलेबस चेंज करण्याची गरज वाटली. आणि खूप दिवसापासून अशी विद्यार्थ्यांकडनं टीचरकडनं पण मागणी होती की सिलेबस खूप जुना झालेला आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होण्याची गरजच होती. आणि त्यानुसार प्रेसिडेंट आपले पीसीआयचे डॉक्टर बी सुरेश यांच्या गायडन्स मध्ये हा नवीन सिलेबस आपल्याला भेटलेला आहे. गरज काय होती नीड ऑफ न्यू सिलेबस? इट वॉज नेसेसरी टू रिवॅम्प द करिक्युलम. रिवॅम्प म्हणजे नूतनीकरण करणं गरजेचं होतं सिलेबसचं. पेडागॉजी जे नॉर्मल कन्व्हेन्शनल आपली मेथोडॉलॉजी होती, शिक्षण किंवा अध्यापन शास्त्र जे आपण शिकवतो, शिकवण्याची पद्धतीमध्ये काही चेंजेस करता येतील का, ज्याच्यामुळे मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज चांगल्या प्रकारे भेटेल, फक्त थेरॉटिकल नाही, प्रॅक्टिकल अप्रोच चांगला असेल. पेडागॉजी मध्ये आपण त्या ऍडजस्ट करू शकतो किंवा भेटून जातील आपल्याला. असेसमेंट, मुलांचं मूल्यांकन कशा प्रकारे करायचे याच्यामध्ये पण काही चेंजेस करण्यात आले. स्टुडंटला सपोर्ट, ह्या सर्व गोष्टीची नीड होती. दॅट्स वाय वी हॅव प्रिपेअर्ड न्यू सिलेबस ॲज पर द पीसीआय. सी, मग मॉडिफिकेशन्स नवीन सिलेबस मध्ये काय करतोय आपण? सी, कम्पेअर्ड विथ द प्रेझेंट अँड फ्युचर नीड्स. अगोदरचा जो सिलेबस होता खूप एक 20-30 वर्ष पूर्ण जुना होता सिलेबस, पण आता सध्याच्या प्रेझेंट सिनेरिओनुसार किंवा फ्युचरच्या नीड्सनुसार इट वॉज एक्सपेक्टेड दॅट काही आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं होतं. ओके, त्याच्यामुळे आपण हा नवीन सिलेबस बनवलेला आहे. एक्सपेक्टेशन ऑफ हेल्थ केअर टीम, हेल्थ केअर सिस्टीम जी आहे आपली, त्याच्यामध्ये आपले हॉस्पिटल्स आले, डॉक्टर्स आले, नर्सिंग स्टाफ आला, ओके, काउन्सिलिंगचा पार्ट झाला, या सगळ्या गोष्टी किंवा ज्या ठिकाणी तुमचे ड्रग मॉलिक्यूल नवीन बनले जातात, त्याच्यावर क्लिनिकल ट्रायल वगैरे होतात, त्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या ठिकाणचे एक्सपेक्टेशन वाढत चालले होते. नवीन नवीन तुमचे ड्रग मॉलिक्यूल मार्केटमध्ये येत आहेत, पण त्या ड्रग मॉलिक्यूलला व्यवस्थित मॉडिफाय करणारे की त्याच्यावर स्टडी करणारे असे फार्मासिस्ट तयार होत नव्हते. दॅट्स वाय हेल्थ केअर सिस्टीमचे एक्सपेक्टेशन सॅटिस्फाय करण्यासाठी हा सिलेबस आता नवीन बनवलेला आहे. लाईकवाईज फीडबॅक फ्रॉम एक्सपर्ट्स इन फार्मसी, फार्मसी मधल्या बऱ्याच एक्सपर्टचा पण फीडबॅक आला होता की आता सध्या गरजच आहे न्यू सिलेबस बनवण्याची. पाहूया आता नवीन सिलेबस मध्ये काय चेंजेस केलेले आहेत किंवा कसा पॅटर्न असेल त्याला. फर्स्ट ऑफ ऑल, द टोटल नंबर ऑफ कोर्सेस दॅट इज सब्जेक्ट अक्रॉस द प्रोग्राम रिमेन 21. जुन्या सिलेबस मध्ये पण कोर्सेस म्हणजे सब्जेक्ट टोटल डिप्लोमा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मिळून 21च होते आणि आताही ते 21च आहेत. मग चेंजेस काय केले तर पहा, द नंबर ऑफ थेरी कोर्सेस दॅट इज सब्जेक्ट इज रिड्यूस फ्रॉम 12 to 11. बघा, थेरॉटिकल सब्जेक्ट त्यांनी कमी केलेले आहे. लास्ट सिलेबस मध्ये 12 थेरॉटिकल सब्जेक्ट राहायचे, म्हणजे डिप्लोमा फर्स्ट इयरला 6 आणि डिप्लोमा सेकंड इयरला 6, असे टोटल 12 राहायचे. पण या नवीन सिलेबस नुसार फक्त 11 थेरीचे सब्जेक्ट ठेवलेले आहेत. ओके, म्हणजे थेरॉटिकल कन्सेप्ट त्यांनी थोडी कमी केलेली आहे आणि प्रॅक्टिकल अप्रोच वापरला आहे बाय इन्क्रीजिंग 9 to 10. म्हणजे जे लास्ट सिलेबस मध्ये किंवा लास्ट पॅटर्न मध्ये 9 प्रॅक्टिकल असायचे ते आता 10 बनवलेले आहेत. ओके, म्हणजे अल्टिमेटली 11 आणि 10 टोटल 21च राहिले कोर्सेस, आपल्याला सब्जेक्ट तेवढेच राहिलेले. पण चेंजेस काय केलाय, थेरॉटिकल अप्रोच थोडा कमी केला आणि प्रॅक्टिकल अप्रोच वाढवलेला आहे. थेरी टीचिंग आवर्स अक्रॉस द प्रोग्राम हॅव बीन रिड्यूस. थेरीचे लेक्चर्स जे काय टाइम लागायचा थ्रू आउट अॅन्युअल इयर तो पण कमी केला. 850 आवर्स असायचा तो आता 825, म्हणजे 25 घंटे वार्षिक कमी झालेले आहेत. आणि त्याच ठिकाणी प्रॅक्टिकल आवर्स हॅव बीन इन्क्रीज फ्रॉम 750 to 800 आणि याचे 50 आवर वाढवलेले. म्हणजे आपण पाहू शकतो की नवीन सिलेबस मध्ये प्रॅक्टिकल अप्रोच, मुलांना जेवढं जास्त प्रॅक्टिकल अप्रोच देता येईल ते आपण याच्यामध्ये प्रयत्न केले आहेत. बघा, फॉर ट्युटोरियल ऍक्टिव्हिटीज 275 आवर्स हॅव बीन असाइन्ड फॉर द फर्स्ट टाइम. आणि फर्स्ट टाइम त्याच्या अगोदर पीसीआयच्या सिलेबस नुसार आपल्या डिग्रीला, बी फार्मसीला, एम फार्मसीला ट्युटोरियल ऍक्टिव्हिटीज राहायच्या,
पण आता ही ऍक्टिव्हिटी आपण डिप्लोमा लेवलवर पण पाहू शकतो, ज्याला 275 आवर्स असाइन केलेले आहे. इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोथेरापेटिक्स, सोशल फार्मसी असे नवीन काही सब्जेक्ट टाकलेले आहेत दॅट मेक्स अ रिव्होल्युशनरी चेंजेस. खूप काही चेंजेस करणार आहेत आपल्या आता सिलेबसमध्ये. आणि हे कशावर तुम्हाला मदत करतील, प्रायमरी आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर सिस्टीम मध्ये आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल. आपले जे काही फार्मा पर्सन्स बाहेर पडतील डिप्लोमा झाल्यानंतर, या 2 सब्जेक्ट्समुळे चांगलं त्यांना नॉलेज भेटेल. ओके, लॉट्स ऑफ स्कोप हॅज बीन गिवन इन सिलेबस फॉर ऍक्टिव्ह लर्निंग बाय स्टुडंट्स थ्रू असाइनमेंट्स अँड टॉपिक्स अँड फील्ड. असाइनमेंट देऊन त्यांना वेगवेगळ्या फील्ड व्हिजिट देऊन त्यांना काय होतं, प्रॅक्टिकल आणि रिअल टाइम काय प्रॉब्लेम्स येतात, कशा प्रकारे तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम फेस करावे लागतात, किंवा काय होतं ड्रग मॉलिक्यूलला कशा प्रकारे डिस्पेन्स करावं लागतात, सगळ्या गोष्टी फील्ड व्हिजिट आणि असाइनमेंट मध्ये तुम्हाला हळूहळू कळायला लागते. आणि हे आपण डिप्लोमा लेवलवरच पाहणार आहोत, जे अगोदर डिग्री लेवलला असायचं. सी, इट विल एनहान्स देअर क्रिटिकल थिंकिंग. मुलांचे क्रिटिकल थिंकिंग, सर्चिंग ऑफ सायंटिफिक लिटरेचर, म्हणजे तुम्हाला एखादा पेपर वगैरे डाउनलोड करायचा असेल, कुठलं रेफरन्स बुक वगैरे पाहायचं असेल तर कसं काढायचं. आपण जनरली गुगलला सर्च मारतो, पण त्याचे पण सर्च इंजिन वेगवेगळे असतात. मग हे सर्च इंजिन कसे शोधायचे, त्यावर डाटा कीवर्ड्स कसे टाकायचे, इंटरप्रिटेशन ऑफ स्किल आणि कम्युनिकेशन स्किल, त्या पण या ठिकाणी वाढणार आहेत नवीन सिलेबसनुसार. नाउ विल सी द कॉम्पिटन्सीज ऑफ डीफार्म होल्डर्स. डीफार्म झाल्यानंतर त्यांना कॉम्पिटन्सीज कुठल्या कुठल्या येतात, कुठल्या एबिलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होतील तर पहा. इट इज अ डिस्टिंक्ट कंपोजिट ऑफ नॉलेज, स्किल, attitude and value that is essential to the practice of professional in real life context. रिअल लाईफ मध्ये जो काही फार्मा पर्सन असेल त्याचं त्या ठिकाणी नॉलेज, स्किल, ऍटिट्यूड आणि व्हॅल्यू पण वाढणं गरजेचं आहे. आणि कंबायनिंगली त्याला म्हणतो आपण कॉम्पिटन्सी. तर कुठल्या कुठल्या कॉम्पिटन्सीज आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, रिव्ह्यू ऑफ प्रिस्क्रिप्शन. म्हणजे इमॅजिन करा, आपण एखाद्या रिटेल स्टोअरवर काम करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रिस्क्रिप्शन कशा प्रकारे हँडल करायचंय, कशा प्रकारे रिव्ह्यू करायचंय, हे आपण स्टडी करतोय डिफॉर्म सिलेबस मध्ये. एक सब्जेक्ट असणार आहे, त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हा पार्ट कव्हर होऊन जाईल. देन डिस्पेन्स प्रिस्क्रिप्शन अँड नॉन प्रिस्क्रिप्शन मेडिसिन. प्रिस्क्रिप्शन द्वारे जे काही एखाद्याची कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला हे औषध गोळ्या लागत आहेत, ते तुम्ही डिस्पेन्स करू शकता. किंवा विदाउट प्रिस्क्रिप्शनच्या ज्या काही गोळ्या असतात ओटीसी, त्या आपण कशा प्रकारे डिस्पेन्स करणं गरजेचं आहे, काय मेथोडॉलॉजी असणार आहे त्या ठिकाणी, हे आपण याच्यामध्ये शिकू शकतो आणि एनेबल होऊ त्या ठिकाणी. प्रोव्हाइड पेशंट काउन्सिलिंग, एज्युकेशन. पेशंटला काही ठिकाणी एज्युकेशन देणे गरजेचं आहे की ही गोळी जेवणाच्या अगोदर घ्यायची आहे का जेवणानंतर घ्यायची आहे, कशासोबत घ्यायची आहे. ओके, ह्या पेशंट काउन्सिलिंगचा पार्ट पण आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. हॉस्पिटल अँड कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट, हे पण आपल्याला समजून जाईल. एक्सपर्टीज ऑन मेडिकेशन्स. मेडिकेशन्स बऱ्याचदा काय होतं, वेगवेगळी औषधं एकत्र देता येत नाही. काही औषधं अशी असतात की सोबत दिल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात कस्टमरला किंवा पेशंटला, त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकतात. मग त्यावेळेस आपल्याला मेडिकेशन्सवर एक्सपर्टाईज असणं गरजेचं आहे. आणि हे आपण डिफॉर्म सिलेबस मध्ये नवीन पाहणार आहोत. प्रोफिशियन्सी ऑफ ड्रग अँड फार्मास्युटिकल्स, कशा प्रकारे ते बनवले जातात कंपनीमध्ये, या ठिकाणी मदत होईल तुम्हाला. एंटरप्रेनरशिप अँड लिडरशिप. जर तुम्हाला स्वतःची काही कंपनी वगैरे स्टार्ट करायची असेल, होलसेलचं एखादं दुकान टाकायचं असेल किंवा रिटेलचं शॉप टाकायचं असेल, कुठली मार्केटिंग मध्ये किंवा तुमच्या ज्या ठिकाणी स्किल पाहिली जाईल, प्रोफेशनल स्किल, ते आपण या सिलेबस मध्ये पाहू शकतो. डिलिव्हरी, प्रायमरी अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. बेसिक तुम्हाला जे नीड्स असतात, म्हणजे एखादा शॉक लागला तर नेमकं काय करायचं, साप चावला तर नेमकं काय करायचं, कुणी बुडाला असेल तर त्याला कसं वाचवायचं, ह्या सगळ्या ज्या असणाऱ्या गोष्टी, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके, फर्स्ट एड मेकॅनिझम जे म्हणतो ना, ते आपण याच्यामध्ये पाहू शकतो. प्रोफेशनल, इथिकल, लिगल प्रॅक्टिस. एकदम प्रोफेशनली आणि इथिकल लिगल प्रॅक्टिस कशा प्रकारे फार्मा सेक्टर मध्ये आपण कंडक्ट करणं गरजेचं आहे, ते पण याच्यामध्ये पाहणार आपण. कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट, आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट अल्टिमेटली या सर्व गोष्टीमुळे होणारच आहे. सो दीज आर डिफरंट कॉम्पिटन्सीज ऑफ डिफॉर्म होल्डर्स. बरं, कॉम्पिटन्सीज बघा, आता हे जास्त डिटेल मध्ये नाही जायचं आपल्याला. कॉम्पिटन्सीज हेच आता जे 10 पॉईंट आपण डिस्कस केले, हे सब्जेक्ट आहे तुमचे टोटल. या टोटल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कुठला पॉईंट कुठे आपल्याला कव्हर होऊ शकतो. समजा आता एंटरप्रेन्योरशिप अँड लिडरशिप हा जो टॉपिक आहे किंवा कॉम्पिटन्सी आहे, ही कुठल्या चॅप्टर मध्ये किंवा कुठल्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला भेटेल. बघा, कम्युनिटी आणि मॅनेजमेंट हा जर सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप अँड लिडरशिपची कॉम्पिटन्सी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. सायमल्टेनियसली हॉस्पिटल फार्मसी आणि लास्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग, या 3 गोष्टीमुळे तुम्हाला अल्टिमेटली काय होणार आहे, कॉम्पिटन्सीज डेव्हलप होणार आहे या पर्टिक्युलर पॉईंटची. मग तशीच रिव्ह्यू द प्रिस्क्रिप्शन, जवळपास सर्वच सब्जेक्टला, सर्वच टॉपिकला तुम्हाला ही कॉम्पिटन्सी डेव्हलप होऊ शकते. सो इन शॉर्ट, ही कॉम्पिटन्सी तुमच्या जास्त प्रमाणामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच कशा प्रकारे देता येते त्या हिशोबाने सिलेबस आपला बनवलेला आहे. आता सिलेबसचं स्ट्रक्चर कसं आहे,
त्याच्यामध्ये पहिला येतो स्कोप, सिलेबस मध्ये येतो पहिला स्कोप. मग प्रत्येक चॅप्टरचा स्कोप कशा प्रकारे आहे. These are broader statements on the purpose of course in the curriculum. Key contents of the course that will contribute to specific knowledge or skill development. Ultimately, तो चॅप्टर वाचल्यानंतर, तो पॉइंट वाचल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे ब्रॉडर कन्सेप्ट समजून जाईल ते आपण स्कोप मध्ये पाहणार आहोत. कोर्स ऑब्जेक्टिव्ह थोडंसं काय असणार आहे, कॉम्प्लेक्स पार्ट असणार आहे ऍज कम्पेअर टू स्कोप. आणि ज्याच्यामध्ये आपण काय पाहतोय की स्पेसिफिक पॉईंट पाहतो की नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे. हा चॅप्टर पाहिला, समजा एक्झाम्पल साठी प्रिस्क्रिप्शन नावाचा चॅप्टर पाहिला, त्याच्यामध्ये आम्हाला नेमकं काय करणार, मग वेगवेगळे पार्ट्स कुठले असतात त्याच्यामध्ये. पार्ट्स इन द सेन्स म्हणजे सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, जे नंतर तुम्हाला समजणारच आहे एक गोष्टी काय असतात ते. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कोर्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये समजायला लागते. कोर्स आउटकम म्हणजे हा सगळ्या सिलेबस पाहिल्यानंतर किंवा तो स्पेसिफिक पॉईंट पाहिल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय मिळेल. ओके, इट एनेबल्स द मॅपिंग विथ द प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज अँड देअर अटेनमेंट लेवल्स. किती प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचा आउटकम भेटलेला आहे. थेरी कोर्सेस आपल्याला माहिती आहे, थेरी कोर्सेस मध्ये जनरली काय असतं, ते प्रोव्हाइड बेसिक कन्सेप्ट अँड एक्सप्लेन रिलेशनशिप बिटवीन कन्सेप्ट. वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला समजून सांगतं थेरी मध्ये. प्रॅक्टिकल मध्ये आपण पाहूया की ते प्रॅक्टिकल अप्रोच त्या ठिकाणी वाढवतो. ओके, इट डेव्हलप द स्किल, ओन प्रोफेशनल कॉम्पिटन्सी, प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज, ऑब्झर्व द थिंक अँड अनालाइज प्रॉब्लेम सॉल्विंग द मेथड्स. वेगवेगळे प्रॉब्लेम वगैरे आले असतील तर त्याला कशा प्रकारे समजून घ्यायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं, हे प्रॅक्टिकल कोर्सेस मध्ये आपण स्टडी करणार. ट्युटोरियल्स मध्ये बघा, मागे आपण पाहिलं की 275 आवर्स आपण याच्यामध्ये ऍड केले, जसे डिग्रीला आता सध्या ट्युटोरियल लेक्चर्स किंवा आवर्स होतात. बघ याच्यामध्ये काय होतं, इट causes to engage the students in smaller groups in order to pay a closer attention on their learning process. त्यांच्या लर्निंग प्रोसेस मध्ये काही लिमिटेड मुलांना, समजा 5-5 मुलांचा ग्रुप केला, तुमची 60 ची बॅच आहे तर टोटल 12 ग्रुप्स बनतील आणि त्या 12 ग्रुपला सेपरेट असाइनमेंट दिल्या जातील, प्रोजेक्ट वर्क दिले जातील, काहीतरी तुम्हाला ऍक्टिव्हिटीज दिल्या जातील. आणि या सर्व गोष्टीमुळे काय होणार आहे, मुलामध्ये एक प्रकारे सोशल राहण्याचं, एकमेकाच्या आयडिया शेअर करण्याचं आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि एकमेकाला ऐकून घेण्याची जी कॅपॅसिटी असणार आहे ते ट्युटोरियल मध्ये कव्हर होऊन जातात. असाइनमेंट मध्ये आपल्याला माहितच आहे की बरेचसे पार्ट असतात जे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण पाहतो की सिलेबस रिलेटेडच आहे, पण त्याच्यामध्ये थोडीशी ऍक्टिव्हिटी केली तर जास्त डेप्थ मध्ये जाऊन आपण सिलेबस कम्प्लीट करू शकतो. फील्ड व्हिजिट मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज, रिअल टाइम तुम्हाला नॉलेज भेटतं. रेकमेंडेड बुक्स वगैरे तुम्हाला अवेलेबल होतील, कुठले बुक्स तुम्ही वाचायला पाहिजे, लिस्ट अवेलेबल भेटेल तुम्हाला सिलेबस मध्ये. या प्रॅक्टिकल ट्रेनिंग तर असणारच आहे. आता पाहूया आपण समरी ऑफ करिक्युलम. बघा, नंबर ऑफ सब्जेक्ट एरियाज कन्सिडरिंग बोथ थेरी अँड प्रॅक्टिकल टुगेदर. टोटल किती, 11 सब्जेक्ट आहे. ओके, नंबर ऑफ थेरी कोर्सेस 11 आहेत, नंबर ऑफ प्रॅक्टिकल कोर्सेस 10 आहेत, नंबर ऑफ थेरी आवर्स 825, नंबर ऑफ प्रॅक्टिकल आवर्स 600, नंबर ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग आवर्स 500, नंबर ऑफ ट्युटोरियल आवर्स 275. आता ह्या गोष्टी फक्त आता पाहून घ्या. जसं जसं तुम्ही डिप्लोमा फर्स्ट इयर सेकंड इयर करत जा तर ह्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील, कारण ह्या सर्व गोष्टी आता नवीन आहेत आपल्याला. ओके, नंबर ऑफ कोर्स आउटकम किती, 45 मॅट्रिक्स मध्ये येतं. प्रॅक्टिकल साठी 40 आहे. विच हॅव बीन असाइनमेंट, असाइनमेंट किती, 9. नंबर ऑफ असाइनमेंट टॉपिक्स 75. बघा, जनरली असाइनमेंट जर दिली, असाइनमेंट म्हणजे एक प्रकारची होमवर्क म्हणता येईल आपल्याला. आपल्याला जर होमवर्क दिलं तर आपण काय करायचो, दुसऱ्या मित्राची एखादी कॉपी घ्यायची, कॉपी पेस्ट करायची. पण या ठिकाणी तसं नाही, ऑलरेडी 75 टॉपिक प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि या 75 टॉपिक मुळे काय होणार आहे, तुमच्या क्लासमध्ये मॅक्सिमम किती असणार आहे, 60 मुलं असतील, तर प्रत्येकाला एक एक टॉपिक सेपरेट मिळू शकतो. त्यामुळे असाइनमेंटची नवीन कन्सेप्ट या ठिकाणी अप्रोच केलेला आहे. ओके, मग इच स्टुडंट शाल सबमिट, मग 27 टॉपिक, या 75 पैकी कुठली 27 टॉपिक तुम्ही बनवणं गरजेचं आहे. ओके, नंबर ऑफ कोर्सेस विच हॅव फील्ड व्हिजिट, मग ते जे काय टोटल तुमचे सब्जेक्ट होते त्या सब्जेक्ट पैकी 5 सब्जेक्टला तुम्हाला फील्ड व्हिजिट पर्सनली कुठेतरी प्रॅक्टिकल लॅब असेल, कुठलं रिटेल स्टोअर असेल, होलसेल स्टोअर असेल किंवा एखादी कंपनी असेल, तर 5 ठिकाणी तुम्हाला फील्ड व्हिजिट देणं गरजेचं आहे. बरं, नंबर ऑफ फील्ड व्हिजिट रिपोर्ट्स इच स्टुडंट शाल सबमिट, 9 सबमिट करणं गरजेचं आहे. आणि नंबर ऑफ प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज आपण जे 10 पाहिले त्या 10 कॉम्पिटन्सीज आहेत. आणि आता सर्वात महत्वाचं, गाईडलाईन्स फॉर कंडक्ट ऑफ थेरी एक्झामिनेशन. थेरी एक्झामिनेशन कंडक्ट करण्यासाठी कशा प्रकारे गाईडलाईन्स असतात. बरं, 11वी-12वी तुम्हाला आठवत असेल काही इंटरनल मार्क्स असायचे, 100 पैकी 20 मार्क तुमची कॉलेज लेवलवर असायचे, ज्याला आपण इंटरनल म्हणतो. आणि एक्सटर्नल 80 मार्काची तुमची एक लातूर बोर्ड किंवा तुमचं जे काही महाराष्ट्र बोर्ड असायचं त्याच्याद्वारे एक्झाम व्हायची. ओके, बघा आता या ठिकाणी पण एमएसबीटी द्वारे सेशनल एक्झामिनेशन आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन किंवा एमएसबीटी एक्झामिनेशन हे कशा प्रकारे कंडक्ट करायचे याचे नॉर्म्स वगैरे अवेलेबल करते.
सुरुवातीला पाहूया आपण सेशनल एक्झामिनेशन. ते काय करतो आपण कॉलेज लेवलवरच कंडक्ट केलेलं असतं. बघा किती कंडक्ट करतो आपण 2 or more पिरियडिक सेशनल, म्हणजे काही स्पेसिफिक पिरियड नंतर, म्हणजे अर्धा सिलेबस झाला तर एक सेशनल घेतली आणि त्याच्यानंतर दुसरी सेशनल घेतली, आणि जर गरज पडली तर आपण 3 सेशनल पण घेतो. जर एखादा विद्यार्थी ऍबसेंट असेल, काही स्पेसिफिक केस असेल, तर त्यावेळेस आपण 2 or more पिरियडिक सेशनल कंडक्ट घटक चाचण्या एक प्रकारचे आपण घेऊ शकतो या ठिकाणी. द ड्युरेशन ऑफ द सेशनल एक्झाम शॅल बी 90 मिनिट्स. एक सेशनल किती वेळासाठी चालेल आपली? 90 मिनिटासाठी, म्हणजे 1.5 घंटा तुम्हाला वेळ असेल या सेशनलसाठी. टोटल 40 मार्क्स एक्झाम. एक्झाम किती मार्काची असणार? 40 मार्काची. आणि हे 40 मार्क एक्झाम घेतली आपण आणि समजा तुम्हाला त्याच्यात पडले 30 मार्क, तर त्याचे 50% आपण रिड्यूस करतो, म्हणजे 40 पैकी 20 पैकी आपल्याला मार्क कन्वर्ट करायचे. तर जर 30 मार्क पडले असेल तर 15 मार्क होऊन जातील आपले. म्हणजे कळते मी काय म्हणतो? ते एक्झाम तर 40 ची घ्यायची, पण त्याचे अर्धे मार्कच कन्सिडर करायचे आपल्याला, कारण मेन एक्झामिनेशन तुमची किती 80 मार्काची होणार आहे आणि सेशनल तुमची 20 मार्काची असणार आहे. पण जर तुम्ही एक्झाम्पल साठी 3 सेशनल कॉलेजमध्ये ठेवलेले असेल, जनरली 3च असतील प्रत्येक ठिकाणी, तर कुठल्याही 2 चांगले परफॉर्मन्स, समजा आपण 3 एक्झाम घेतल्या एका सब्जेक्टच्या, एका याच्यामध्ये पडले तुम्हाला 10, एका याच्यामध्ये पडले 14 आणि एका याच्यामध्ये पडले 16. बघा आता मग 10 तर खूपच कमी झाले. मग जे बेस्ट ऍग्रिगेट आहेत किंवा हायेस्ट ऍग्रिगेट आहेत त्याच्यामध्ये किती 14 आणि 16 ते 2 मार्क्स होते. मग या दोघांचा जेव्हा ऍव्हरेज काढू तर तेव्हा 15चा आपल्याला काय होणार आहे? ऍव्हरेज भेटून जाईल आणि 20 पैकी आपण 15 मार्क त्या ठिकाणी कन्सिडर करतो. ओके, बरं हा सेशनलचा पॅटर्न कसा असणार आहे? बघा, लॉंग आन्सर्स, शॉर्ट आन्सर्स आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये. लॉंग आन्सर्स, त्याच्यामध्ये आन्सर एनी 3 आउट ऑफ 4, म्हणजे 4 क्वेश्चन विचारले जातील, तुम्हाला त्याच्यापैकी कुठलेही 3 सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक जे क्वेश्चन असणार आहे 3 क्वेश्चन ते 5 मार्कासाठी असतील. अल्टिमेटली टोटल 15 मार्काचा तो क्वेश्चन झाला. ओके, शॉर्ट आन्सर 6 पैकी कुठलेही 5 सॉल्व्ह करायचे, ते शॉर्ट आहेत, नावाचा शॉर्ट आहे म्हणजे ते कमी मार्कासाठी असतील, 3 मार्कासाठी. 5 3 15, हे 15 आणि 15 30 मार्क झाले. उरले अजून 10 जे ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा फिल इन ब्लँक सारखे क्वेश्चन, रिकाम्या जागा भरासारखे क्वेश्चन वगैरे तुम्हाला विचारले जातील, जे एक एक मार्कासाठी एक क्वेश्चन असेल आणि टोटल हे 10 झाले. म्हणजे 15 15 आणि हे 10 टोटल मिळून 40 मार्काची तुमची एक्झामिनेशन होईल, विच विल बी रिड्यूस टू 20 मार्क्स, आणि त्याचे अर्धे मार्क्स आपण कन्वर्ट करतो आणि इंटरनल म्हणून MSBT ला पाठवतो. ठीक आहे, आता पाहूया आपण थेरीचं फायनल बोर्ड और युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. फायनल कसा पॅटर्न असणार त्याचा? ही एक्झाम कंडक्टेड अॅन्युअली, वार्षिक एक्झाम होते, मध्ये कुठे कधी सेमिस्टर वाईज वगैरे काही नसते, अॅन्युअली पॅटर्न आहे. MSBT एक्झामिनेशन घेते ही. द ड्युरेशन ऑफ सेशनल एक्झाम शॅल बी ऑफ 3 hours. इथे वेळ किती आहे? 3 घंटे आहे. टोटल मार्क्स किती? 80. सेशनल 20 मार्काची होती तुमची, आणि या ठिकाणी जे एक्सटर्नल एक्झामिनेशन जे MSBT द्वारे कंडक्ट केली जाते अॅन्युअल एक्झामिनेशन, ती 80 मार्काची असणार आहे. तिचा पॅटर्न कसा आहे? लॉंग आन्सर्स असणार आहे, 7 पैकी कुठलेही सॉल्व्ह करा. 5 मार्कासाठी लॉंग आन्सर असतो तुमचा, तर 30 मार्क इथे झाले. शॉर्ट आन्सर 11 पैकी 10 सॉल्व्ह करा, याचे 30 झाले मार्क. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आन्सर्स 20 क्वेश्चन्स असतील तुम्हाला, 20 एक एक मार्कासाठी असेल, ते टोटल 20, म्हणजे 30 प्लस 30 प्लस 20, अल्टिमेटली तुमचे 80 मार्क्स होते. आणि याला रिड्यूस वगैरे काही करत नाही, कारण हा MSBT एक्झामिनेशन फायनल एक्झामिनेशन आहे. इंटरनलचे 20 आणि एक्सटर्नलचे बोर्ड एक्झामिनेशनचे 80, असे टोटल मिळून कुठल्याही सब्जेक्टचे तुमचे 100 मार्क्स होते. ओके, हे झालं थेरीचे गाईडलाईन्स. आता पाहूया प्रॅक्टिकल साठी. बघा, प्रॅक्टिकल पुन्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपण पिरियडिक सेशनल घेऊ. त्याला ड्युरेशन बघा, थेरीला आपल्याला 1.5 तासात म्हणजे 90 मिनिटच दिले होते, पण प्रॅक्टिकल साठी परफॉर्म करण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला किती दिलेलं आहे? 3 hours, 3 घंट्याचा टाइम दिलेला आहे. टोटल 80 मार्क्स एक्झाम. आणि एक्झाम आपल्याला या ठिकाणी थेरीची 40 मार्काची घेतली होती आपण सेशनल, पण या ठिकाणी प्रॅक्टिकलची 80 मार्काची एक्झाम घ्यायची आणि रिड्यूस किती करायचे? डायरेक्टली 18, दॅट इज 10 मार्कासाठीच कन्वर्ट करायची त्याला. ओके, आणि कुठल्याही 2 हायेस्ट ऍग्रिगेटचा आपण ऍव्हरेज काढून ते 10 मार्क आपण कन्सिडर करतो. आणि बाकीचे 20 मार्क कुठे आले? कारण सेशनलचे ते 20 मार्क घ्यायचे आपल्याला, थेरी असतील का प्रॅक्टिकल. मग बाकीचे 10 आपल्याला असाइनमेंट आणि फील्ड विजिट याचे जे 5-5 मार्क ऍड करून टोटल आपली 20 मार्काची एक्झामिनेशन सेशनल होऊन जाईल. ओके, प्रॅक्टिकल 80 मार्काची एक्झाम घ्यायची, 10 मध्ये कन्वर्ट करायची. ओके, 10 मार्क झाले, उरले 10, तर बाकीचे 10 आपण असाइनमेंट आणि फील्ड विजिट, ओके, याचे आपले 10 मार्क कन्सिडर करून टोटल 20 मार्काचं तुमच्या इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटसाठी मार्क्स बनतील. ओके, आणि हे जे स्टार मार्क दिले पाहिजे, हे स्टार मार्क दिले, प्रत्येक सब्जेक्टला असाइनमेंट असेल किंवा फील्ड विजिट असेल असं नाही. काही प्रॅक्टिकल सब्जेक्टला असाइनमेंट नसेल
किंवा फील्ड व्हिजिट नसेल तर टोटल जे मार्क्स असतील ते तुम्ही डायरेक्टली 20 मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. शेवटी पर्याय काय काय ऑप्शन म्हणजे आपलं टार्गेट काय आहे, सेशनल एक्झामिनेशनचे मार्क्स 20 बनवायचे आहेत आपल्याला. ओके, जर त्या सब्जेक्टला असाइनमेंट असेल आणि फील्ड व्हिजिट असेल तर 5 मार्क घ्या, कुठलंही एकच असेल तर एकाला 10 मार्क द्या आणि टोटल 20 करू शकता. बरं, एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असणार आहे, प्रॅक्टिकलचा त्याच्यामध्ये विचारलं जातं सिनॉप्सिस. सिनॉप्सिस थेरॉटिकल कन्सेप्ट असेल, बरं सब्जेक्ट वाईज व्हॅरी करतात. कॉग्नोसिसचे असेल तर त्या ठिकाणी स्पॉटिंग वगैरे असतील, त्या गोष्टी हळूहळू कळतील तुम्हाला. सिनॉप्सिस 10 मार्काचा असेल. एक्सपेरिमेंटल पार्ट ज्याच्यामध्ये मेजर मायनर असे एक्सपेरिमेंट आपण ठेवू शकतो, तो 50 मार्कासाठी असू शकतो. आणि वायवा ओ या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली जो काही टीचर आहे रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टसाठीचा तो तुमचा वायवा घेईल, म्हणजे तुम्हाला खरंच कन्सेप्ट कळाली का, छोटे छोटे क्वेश्चन विचारले जातील, त्याचे 10 मार्क तुम्हाला भेटतील. आणि प्रॅक्टिकल रेकॉर्ड मेंटेनन्स, तुमचं जे काय मॅन्युअल असेल, प्रॅक्टिकल बुक असेल, त्याचं रेकॉर्ड मेंटेनन्स तुमचं रेग्युलर आहे का, व्यवस्थित भरलेलं आहे का, डिटेल्स व्यवस्थित लिहिलेले आहेत का, या सर्वांचे टोटल मिळून तुम्हाला 80 मार्काची सेशनल एक्झामिनेशन होते. आणि या 80चा तुम्ही 10 मध्ये कन्वर्ट करता, या दोन्हीचे असाइनमेंट आणि फील्ड व्हिजिटचे टाकून टोटल 20 मार्काची तुमची प्रॅक्टिकल सेशनल एक्झामिनेशन कंडक्ट होते. ओके, ही झाली प्रॅक्टिकल सेशनल एक्झामिनेशन. आता आपण पाहूया प्रॅक्टिकलची बोर्ड एक्झामिनेशन. इट इज कंडक्टेड अॅन्युअली बाय एमएसबीटी. ही पण वार्षिकच एक्झामिनेशन होते, एमएसबीटी द्वारे कंडक्ट केली जाते किंवा गाईडलाईन्स असतात, पण कंडक्ट कुठे होते, इन्स्टिट्यूटलाच होते. ओके, ड्युरेशन किती याचा, 3 घंटे. प्रॅक्टिकल असल्यामुळे वेळ जास्त लागतो, याला 3 आवर्स आहे त्याला दिलेले. टोटल 80 मार्क्सची एक्झामिनेशन आहे. आता या ठिकाणी बघा थोडंसं चेंज केलेलं आहे आणि पॅटर्न कसा आहे, सिनॉप्सिस स्टेज एक्सपेरिमेंट जो सेशनल मध्ये 50 होता तो इथे डायरेक्टली 60 मार्क्सचा केलेला आहे आणि वायवा वर्क 10 ठेवलेला आहे, म्हणजे टोटल 80 केलेला आहे. आणि या ठिकाणी प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुकचे मार्क्स कन्सिडर नाही केले, ते ऑलरेडी आपण सेशनल मध्ये कन्सिडर केले. ओके, टोटल 80 मार्क आपले इथे झाले. स्टार मार्क पुन्हा याच्यासाठी दिलेला आहे की एक्सपेरिमेंटचे आपण तुकडे पाडू शकतो, मेजर एक्सपेरिमेंट आणि मायनर एक्सपेरिमेंट. समजा 40 मार्काचा मेजर ठेवला आणि 20 मार्काचा मायनर ठेवला, तर टोटल 60 मार्क आपले एक्सपेरिमेंट मध्ये होऊ शकतात. ओके, सो these are different guidelines for conduction of theory and practical examination. एकदा आपण कुठलेही सिलेबस आहेत आणि चॅप्टर कुठल्या प्रकारे आहेत. पहिला कॉलम पाहूया आपण सिरियल नंबरचा. कोर्सला कोड दिलेले आहेत त्यांनी TR20 एज्युकेशन रेग्युलेशन 20 नुसार 11T. टी कुठे टी आलं की लक्षात ठेवा, थेरीसाठीचा सब्जेक्ट आहे. टी आलं की हा प्रॅक्टिकल साठी सब्जेक्ट आहे. आणि दोन्ही ठिकाणी 11-11 नंबर दिलाय, म्हणजे सब्जेक्ट एकच आहे. टी असेल तर तो थेरीसाठी आहे आणि पी साठी असेल तर प्रॅक्टिकल साठी. बघा, TR2011T इट इज फॉर फार्मास्युटिक्स थेरी. फार्मास्युटिक्स नावाच्या सब्जेक्टच्या थेरीसाठी आहे. आणि जर पी पॉइंट आला असेल इथे तर फार्मास्युटिक्स प्रॅक्टिकल साठी आहे. बघा, टोटल थेरी और प्रॅक्टिकल आवर्स 75 आहे तुमचे, प्रॅक्टिकलला 75 आहे. ट्युटोरियल फक्त थेरीला असतात, प्रॅक्टिकलला नसतात. ओके, थेरी प्रॅक्टिकल आवर्स तुमचे वीकली किती झाले पाहिजे, 3 झाले पाहिजे. आणि ट्युटोरियल किती झाले पाहिजे, 1 झाला पाहिजे. म्हणजे ट्युटोरियल 1 आणि हप्त्यातून 3 लेक्चर तुमचे त्या सब्जेक्टचे होणं एक्सपेक्टेड आहे. आणि प्रॅक्टिकलचे पण 3 आवर्स तुमचं, म्हणजे एका दिवशी बॅच 3 घंटेची असणार तुमची, ते एक बॅच तुमची होणं गरजेचं आहे फार्मास्युटिक्स सब्जेक्ट. तसंच मग फार्मास्युटिक्स झालं, फार्मास्युटिकल केमिस्ट्री थेरी आणि प्रॅक्टिकल, फार्माकॉग्नसी थेरी प्रॅक्टिकल, HAP थेरी आणि प्रॅक्टिकल, सोशल फार्मसी थेरी आणि प्रॅक्टिकल. म्हणजे डिप्लोमा फर्स्ट इयर साठी टोटल तुम्हाला किती आहे, 10 सब्जेक्ट आहेत. तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत पण प्रत्येक सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, म्हणजे टोटल सब्जेक्ट किती झाले मग तुमचे, 10 सब्जेक्ट झालेले. ओके, तर हा तुमचा पॅटर्न असणार आहे डीफार्म फर्स्ट इयर साठी. सेकंड इयर साठी तेच असणार आहे, फक्त ही 11च्या जागी 21, 22, 23, 24, 25 आणि 26. फक्त हा जो सब्जेक्ट आहे फार्मसी लॉज इन इथिक्स, या सब्जेक्टला प्रॅक्टिकल नाही. ओके, हा प्रॅक्टिकल लेस आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, फक्त 10 सब्जेक्टला तुम्हाला प्रॅक्टिकल भेटले. फर्स्ट इयरचे 5 आणि सेकंड इयरचे 5. हा पॅटर्न तुमचा लक्षात समजून घ्या. स्क्रीनशॉट पण घेऊ शकता त्याची. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. आणि तुम्हाला जर हा कंटेंट आवडला असेल आणि अशाच रिलेटेड गाईडलाईन्स एमएसबीटीच्या एक्झाम ओरिएंटेड, सिलेबस ओरिएंटेड किंवा MCQs वेगवेगळ्या चॅप्टरचे पाहिजे असतील तर फार्माझेनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाकीच्या लिंक्स तुम्हाला सिलेबसच्या आणि बाकीच्या MCQs ऑनलाईन एक्झामिनेशन साठीच्या दिलेल्या मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, ते तुम्ही चेक करू शकता. ओके, थँक्यू.